ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा दिवस खरोखर आम्हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आज आम्ही 8 महिन्यानंतर प्रथमच प्रभूच्या मंदिरात आम्ही जात आहोत. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केल्याशिवाय आज मला राहवत नाही. परमेश्वराने आज ताग्यात आपणा सर्वांना सुरक्षित ठेवले, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. प्रभूची स्तुती करा, अर्पण घेऊन प्रभूच्या मंदिरात जा. विशेषरित्या आज ज्येष्ठ सभासदान प्रभूच्या मंदिरात त्यांची इच्छा असताना सुद्धा त्यांना प्रभूच्या मंदिरात जाता आले नाही. तद्वत जे प्रभूचे मुली हे आज मंदिरात जाऊ शकले नाही, त्यांच्यासाठी आजचा माझा विशेष संदेश ऑनलाईन माध्यमातून त्यांच्यासाठी मी देत आहे. ख्रिस्त जो द्राक्षवेल या रूपकावर आज आपण मनन करणार आहोत. तत्पूर्वी आपण त्याला शरण जाऊया. विशेषरित्या आपल्या चर्चचे सभासद हे होम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि ते करोना या महामारीमुळे आजारी पडलेले आहे असे मी ऐकून आहे. त्यांच्यासाठी विशेष रीतीने आज आपण प्रार्थना करूया की परमेश्वराचे जे मुलं आणि मुली जे आजारी आहे, काही दिवसापूर्वी ते आजारी अचानक रीतीने पडलेले आहे, त्यांच्यासाठी आपण विशेषरित्या प्रार्थना करूया आणि परमेश्वराने त्यांना लवकरात लवकर आरोग्य देव ही परमेश्वराला आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. प्रिय परमेश्वरा, आम्ही तुझ्या अंतःकरणापासून उपकार स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल. खरोखर आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी अत्यानंदाचा दिवस आहे. आज तुझे मुलं मुली हे तुझ्या मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्यासाठी जात आहे. त्यांच्याबरोबर तू राहा, त्यांचं तू संरक्षण कर, त्यांची तू काळजी घे. आणि जे कमिटी मेंबर आहे त्या कमिटी मेंबरवर विशेष रीतीने तुझी कृपा कर. यासाठी ते सर्व सभासदांची सुरक्षितेची चांगली काळजी घेऊ शकेल. तुझा वरदस्त त्यांच्यावर ठेव. विशेषरीतीने आम्ही होम हायस्कूल ज्युनियर कॉलेज मध्ये जे आमचे अनेक सभासद हे राहतात, ते आजारी आहेत. काही दिवसापासून त्यांना करोना ही महामारीने ग्रस्त केलेला आहे. त्यांना तुझा दास या नात्याने तुझ्या पांढऱ्या सिंहासनासमोर मी घेऊन येतो आणि तुला विनंती करतो की त्यांच्याकडे तू अवलोकन करावं, त्यांना तू आरोग्य द्यावं, तू त्यांना स्पर्श करावा. प्रिय परमेश्वरा, त्यांचे जीवन त्यांच्या परिवारासाठी आणि आमच्या मंडळीसाठी उपयुक्त पात्र आहे. प्रिय परमेश्वरा, त्यांना तू आरोग्य दे आणि त्यांना प्रगट करून दे की मी तुमच्या बरोबर आहे, माझी समक्षता ही तुमच्या सोबत आहे. होय प्रिय परमेश्वरा, आमची प्रार्थना तू ऐकली, यावर आम्ही विश्वास ठेवतो. तुझं वचन सांगण्यासाठी तुम्हाला शक्ती सामर्थ्य पुरव, प्रभू येशूच्या द्वारे. आमेन. प्रिय मित्र हो, आज ज्या शास्त्र वचनावर आज आपण मनन करणार आहोत ते
योहानाचे शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 1 ते 17 ही वचने आहेत. या वचनातून आपण फक्त सुरुवातीचे 2 वचने फक्त वाचूया. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. नवीन करारात प्रभू येशूने सांगितलेले 43 दाखले किंवा दृष्टांत देण्यात आलेले आहेत. दाखले म्हणजे पॅराबल किंवा दृष्टांत. प्रभू येशूने आपल्या सेवा कार्याच्या काळात अनेक वेळे दाखल्यांचा उपयोग केलेला आहे. संत योहानाच्या शुभवर्तमानातील सर्वात अधिक तपशील असलेले रूपक जर कोणते असेल तर ख्रिस्त जो द्राक्षवेल. आज आम्ही ख्रिस्त जो द्राक्षवेल या रूपकाचा आम्ही अभ्यास करणार आहोत. योहान 15 आणि 1 हे वचन आपण पुनरपी वाचूया. मीच खरा द्राक्षवेल आहे. ग्रीक भाषांतर पुढील प्रमाणे त्याचे होते. मी द्राक्षवेल आहे जे सत्य. सत्य म्हणजे खरा, खोटा किंवा अस्पष्ट नव्हे. म्हणजे एका खऱ्या द्राक्षवेलाशी तो स्वतःची उपमा किंवा तुलना तो करतो. मित्रो, प्रभू येशू ख्रिस्त हा स्पष्ट रीतीने विदित करत आहे. मीच खरा द्राक्षवेल आहे जे सत्य. हे सत्य आहे आणि हे जे सत्य आहे ते आम्ही सर्वांनी स्वीकारलेलं आहे. ते आम्ही मान्य करतो कारण ते खोटं नाही किंवा अस्पष्ट सुद्धा ते नाही आहे. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त हा खरा द्राक्षवेल आहे आणि तो द्राक्षवेलीशी तो स्वतःची तुलना हा करत आहे. मी आपल्याला काही वेळासाठी जुना करारातील द्राक्षवेलाची पार्श्वभूमीकडे मी आपलं लक्ष यावेळेस वेधू इच्छितो. जुना करारात द्राक्षवेल हा शब्द इस्रायलच्या संदर्भात उपयोगात आणण्यात आलेला आहे. या विषयातील मुख्य विचार यिर्मया याचा 2 अध्याय आणि 21 वचन हे आपण वाचूया. यिर्मया याचा 2 अध्याय आणि 21 वचन. मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षरता लावली. ती तू माझ्या समोर परदेशी हीन जातीची द्राक्षलता कशी झालीस? हा प्रश्न परमेश्वर हा इस्रायलाला करत आहे. जुन्या करारात द्राक्षवेल हा शब्द इस्रायलच्या संदर्भात उपयोगात आणलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण ती बाब वाचलेली आहे. या ठिकाणी परमेश्वर इस्रायल लोकांशी बोलत आहे. इस्रायल लोकांना द्राक्षवेलीची उपमा दिली आहे, पण ते उत्तम द्राक्षलता होऊ शकलं नाही, तर हीन जातीची द्राक्षलता अशी झाली. इस्रायल राष्ट्र म्हणजे द्राक्षवेल. स्तोत्र 80:8 आणि 16 मध्ये ही बाब विदित करण्यात आलेली आहे. इस्रायल या द्राक्षवेलासाठी देवाने द्राक्षवेलीचे
रोपण करून त्याचे संगोपन हे केलेले आहे. आता अनेक घुसखोर लोक हे त्या देशामध्ये घुसलेले आहे. शत्रूनी दानादान त्यांची केलेली आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात वेदना या होत आहे. ते परमेश्वराचा धावा करत आहे. जे त्यांच्या देशामध्ये घुसलेले आहेत शत्रू पक्षाचे लोक, त्यांनी त्यांच्या देशाची नासधूस मोठ्या प्रमाणात केलेली आहे. ही स्थिती त्यांच्यावर का आली? त्यांना परमेश्वराने आज्ञा पालन करण्याबद्दल सूचना केली होती, कारण तो त्यांचा बाप होता आणि प्रत्येक बापाला हे वाटते की माझ्या मुलाने माझे आज्ञेचं पालन त्याने करावं. परंतु इस्रायल लोकांनी पदोपदी आज्ञा भंग हा केलेला आहे. इतकंच नव्हे तर अन्याय मोठ्या प्रमाणावर ते एक दुसऱ्यांवर अन्याय करत होते. अनितीच्या ऐवजी अनैतिकताचं प्रदर्शन त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. शत्रूच्या द्वारे इस्रायलांची हानी देवाने का होऊ दिली हा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो. कारण आम्ही बुद्धिवादी लोक आहोत आणि त्यामुळे आमच्या समोर हा जो प्रश्न उभा राहतो, शत्रूंच्या द्वारे इस्रायलांची हानी देवाने का होऊ दिली? इस्रायल हे निवडलेली मुलं त्याचे होते, त्याची प्रिय प्रजा होती आणि असं असताना देवाने त्यांची का हानी होऊ दिली? त्याचे कारण आपणाला दिसत नाही, परंतु यशाया 5व्या अध्यायामध्ये देवाचा इस्रायलविषयीचा दृष्टिकोन आपल्याला हा कळत आहे. आपल्या द्राक्षवेलाकडून इस्रायलाकडून देवाला द्राक्षांची अपेक्षा ही होती आणि त्यामध्ये वावगं असं काही नाही. ते साहजिक आहे. परमेश्वर आपल्या इस्रायल लोकांकडून द्राक्षाची अपेक्षा तो करत आहे, कारण परमेश्वराने त्यांची लागवड केली, त्यांची वाढ केली, त्यांची जोपासना केली आणि त्यामुळे परमेश्वराला त्यांच्याकडून द्राक्षाची अपेक्षा करणं हे नैसर्गिक आहे. त्याच्यामध्ये वावगं असं काहीच नाही. यशाया 5 आणि 7 मध्ये द्राक्षे आणि रान द्राक्षे यांचे अर्थ स्पष्ट करण्यात आलेले आहे. देवाने न्याय आणि नैतिकता या शब्दाची अपेक्षा केली, पण देवाला द्राक्षाऐवजी देवाला रान द्राक्षे मिळाली. यशाया 5वा अध्याय 7 ते 24 ही जी वचने आहे ते कृपा करून आपण वाचावी, त्यावर मनन करावं आणि ही वचने मी आपल्याला अभ्यासासाठी किंवा मननासाठी मी देत आहे. कोणती रान द्राक्षे मिळाली ते आपण बघूया. आणि यशाया 5:7 ते 14 हा जो शास्त्र भाग आहे, या शास्त्र भागामध्ये ती रान द्राक्षे कोणती हे देण्यात आलेले आहे. पहिली बाब अपहार, आक्रोश, हाव, दारुडेपणा, देवाकडे दुर्लक्ष, अज्ञान, गर्व, दुष्कर्म, देवाचा उपवास,
नैतिक मूल्याचा धिक्कार आणि अनैतिक मूल्याचा अंगीकार, घमेंड, लाच व लाचारीचे शोषण, आज्ञाभंग, परमेश्वराचे धर्मशास्त्र तुच्छ लेखले, प्रभूचे वचन अहिरले. त्याच्यामधला बी भाग, द्राक्ष वेलातील संबंध काय आहे? योहान 15:1-17 मध्ये जे वर्णित केल्या 3 परस्पर संबंध हे विदित करण्यात आलेले आहे आणि ते परस्पर संबंध यावेळेस आपण पाहूया. पहिली बाब द्राक्षवेल आणि फाटे. दुसरी बाब फाटे व फळ, माळी आणि द्राक्षवेल. विश्वासणाऱ्याशी द्राक्षवेलाशी अगोदरच संबंध प्रस्थापित झालेला आहे, परंतु त्यांना येशूने एक दुहेरी आज्ञा दिली आहे. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि व मी तुम्हामध्ये राहील. हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दिलेली आज्ञा आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे आज्ञा पालनाने आपण जगले पाहिजे, तेव्हाच खऱ्या रीतीने आम्ही त्याच्या ठायी होतो. फाटे व फळे. द्राक्षवेलाला विषयी जुन्या करारातील दुसरा शास्त्रभाग एस्केल याचा 15 मध्ये आहे. जळण, घर बांधणी, लाकूड अशा करिता द्राक्ष वेलीचा कधी उपयोग होत नाही, हे एस्केलाने स्पष्ट केलेले आहे. फक्त फळे देण्यासाठी द्राक्षवेल हा उपयुक्त आहे. देठ, मूळ किंवा पानावर द्राक्षे उगवत नाही. ही फळे केवळ फाट्यावरच लागतात. परंतु योहान 15:4 मध्ये येशूने शिष्यांना ताकीद दिली की ख्रिस्तामध्ये राहिल्या वाचून शिष्यांना फळ देता येणार नाही. येशू कोणत्या फळाविषयी उल्लेख करीत होता यावर आपण मनन करूया. मित्रहो, इस्रायेलला देवाने खोटा द्राक्षवेल ठरविले, कारण वैयक्तिक सामाजिक जीवनात आज्ञापालन आणि नैतिकता ही त्यांची नव्हती. फळे याविषयी नव्या करारातील काही संदर्भ यावेळेस आपण बघूया. मत्ते 3:8 मध्ये पश्चात्तापाला साजेशी फळे ही देण्यात आलेली आहे. मत्ते 7:17 मध्ये चांगल्या झाडाला चांगली फळे, वाईट झाडाला वाईट फळे ही बाब विदित केलेली आहे. इफिस 5:9 मध्ये सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ही दाखवण्यात आलेली आहे. फिलिप्पी 1:11 मध्ये नीतिमत्व हे दाखवण्यात आलेलं आहे. येशूचे जीवन व सामर्थ्य जेव्हा आपल्यामध्ये असते तेव्हाच ही फळे आपल्या जीवनात दिसतात. थोडक्यात ख्रिस्ताचे प्रतिरूप धारण केल्यावर ही फळे आपल्या जीवनात ही दिसतील. थोडक्यात ख्रिस्ताचे प्रतिरूप धारण केल्यावरच ही फळे हे आम्हाला पाहता येईल. जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताला धारण करत नाही तोपर्यंत ही फळे आम्हाला पाहता येत नाही किंवा आम्हाला हे दिसू शकत नाही. थोडक्यात ख्रिस्ताशी एकरूप जीवनच याचच आमचे पूर्ण तारण आहे असं म्हटलं तरी सुद्धा वावगं असं होणार नाही. जर आपणास ख्रिस्ताचे प्रतिरूप दिवसेंदिवस जास्त स्पष्ट होत नसेल
तर आपल्याला खालील गोष्टी करण्याची विशेष रीतीने गरज आहे. ख्रिस्त आणि आमच्यामध्ये कोणत्याही अडथळा येऊ न देणे, त्याच्या आज्ञा पाळणे, ख्रिस्तावर संपूर्ण विश्वास टाकून त्याच्या सहभागितेत स्थिर राहणे. माळी आणि द्राक्षवेल. माळ्याने द्राक्षवेल लावला, तो त्याचा मालक हा आहे. त्या वेलाचे संगोपन करणे ही माळ्याची जबाबदारी आहे आणि ती त्याने फार चांगल्या रीतीने पार पाडलेली आहे. पुढील 2 प्रकारांनी तो छाटणी त्या द्राक्षवेलीची हे करतो. निष्फळ फाटे तो काढून टाकतो. त्या द्राक्षवेला मध्ये काही निष्फळ फाटे असतात, सुकलेले असतात, फळ न देणारे असतात, ते तो प्रथम काढून टाकतो. दुसरी बाब, फळ देण्याच्या फाट्याची तो छाटणी करतो. पुन्हा रिपीट करतो, फळ देणाऱ्या फाट्याची तो छाटणी करतो. निष्फळ फाटे तो काढून टाकतो हे आपल्या बुद्धीला पटते, परंतु त्याच्या धारदार कात्रीने तो इतर फांद्याची जी छाटणी का करतो हे जरा समजणे एक कठीणच आहे. वचन दुसरं आपण वाचूया. योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 2रं वचन. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. या ठिकाणी स्पष्ट रीतीने ते सत्य हे प्रगट करण्यात आलेलं आहे. जे फळ ते फळ देणाऱ्या फाट्यांची आणखीन फळ द्यावे म्हणून त्याची छाटणी होते. मान्य आहे, ती जे द्राक्षवेलाचा जो वेल आहे त्या वेलीवर चांगलं फळ देणारा फाटा सुद्धा आहे, परंतु जो खरा माळी आहे तो त्याची छाटणी करतो. त्याचा उद्देश हा असतो की त्याला अधिक फळ प्राप्त व्हावे. आणि हीच मित्रो आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेस ही परिस्थिती उत्पन्न होते. आम्ही देवाची मुलं आहोत. अनेक वेळेस आमच्यावर संकटे येतात आणि त्या संकटामुळे आम्ही अस्वस्थ होतो, बेचैन होतो आणि आमच्या समोर प्रश्न हा उत्पन्न होतो, ही सर्व संकटे आमच्यावर का यावी? परमेश्वराला जी फळं हवी आहे ती फळे आम्ही देत आहोत, आमच्या जीवनातून प्रगट करत आहोत आणि देत सुद्धा आम्ही आहोत. पण प्रभूची इच्छा आहे की तुम्ही अजून फळ द्यावे आणि त्यासाठी आमच्या जीवनामध्ये संकट हे येतात, आपत्ती येतात, अडचणी येतात, समस्या येते आणि त्यामुळे आम्ही अस्वस्थ होतो, बेचैन होतो, आम्ही आक्रोश करतो. मित्र हो, परमेश्वराने काय आपला आक्रोश ऐकलेला नाही आहे का? तो शांत राहून आकाशातून अवलोकन करतो असं त्याचं वचन आम्हाला सांगते. त्याचा उद्देश आमच्यासाठी अतिशय चांगला आहे की आम्ही विपुल फळ द्यावे आणि त्याचं गौरव हे आमच्या जीवनातून हे व्हावं. मध्यंतरी मी सांगत होतो
की आपल्या मंडळीतून कोणत्याही व्यक्तीला कोरोना हा झालेला नाही. पण मध्यंतरी मी ऐकलं की जवळजवळ अनेक जण हे कोरोना या महामारीने या मध्यंतरीच्या काही दिवसामध्ये आजारी पडलेले आहे. सर्व मंडळी त्यामुळे अस्वस्थ झालेली आहे, बेचैन झालेली आहे. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत की परमेश्वराने त्यांच्याकडे अवलोकन करावं, त्यांना आरोग्य द्यावं आणि त्यांना सुद्धा प्रभूच्या मंदिरामध्ये त्यांनी घेऊन यावं. मित्र हो, अनेक व्यक्तींना परमेश्वराने संरक्षणाचं कवच ही लपेटलेलं आहे. काही व्यक्ती या महामारीबरोबर संघर्ष करत आहे. त्यांची आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये आठवण करूया. जी आमची कौटुंबिक प्रार्थना आहे, वैयक्तिक प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेमध्ये आम्ही त्यांची आठवण करूया आणि देवाला विनंती करूया की परमेश्वराने त्यांना लवकरात लवकर आरोग्य द्यावे, यासाठी की उठून ते परमेश्वराची उपकार स्तुती करतील, त्याचं गौरव हे करतील. मित्र हो, मनुष्याचं जे जीवन आहे हे परमेश्वरापासून त्याला प्राप्त झालेलं आहे आणि ते जीवन आमच्या हातामध्ये नाही आहे. ते परमेश्वराच्या गौरवासाठी आम्हाला समर्पित करायचं आहे. त्यासाठी आम्हाला ख्रिस्तामध्ये एक जीव व्हावं लागेल, एक रूप आम्हाला व्हावं लागेल. ख्रिस्ताशी एक रूप जीवनच याच मध्ये आमचे खरे तारण आहे. आम्हाला खरा सुख आहे, आम्हाला खरा आनंद आहे, आम्हाला खरा आशीर्वाद आहे. परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वाद करो. सर्व संकटापासून परमेश्वर आपलं संरक्षण करो, ही त्या परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो. यावेळेस संतोषाने परमेश्वराला आपण दान हे समर्पित करूया आणि आलेल्या दानावर आपण आशीर्वाद मागूया. त्यानंतर प्रभूची प्रार्थना करू आणि शेवटचा आशीर्वाद आपण घेऊया. प्रिय परमेश्वरा, आम्ही तुझ्या अंतःकरणापासून उपकार स्तुती करतो. तुझ्या मुलांनी आणि मुलींनी मोठ्या भक्तिभावाने, मोठ्या प्रेमाने तुझ्या भांडारामध्ये हे दान तुला समर्पित केलेलं आहे. त्यांच्यावर, त्यांच्या परिवारावर, त्यांच्या संसारावर, त्यांच्या जॉबवर, त्यांच्या एज्युकेशनवर तू आशीर्वाद पाठव. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देऊ नको. प्रिय परमेश्वरा, विशेषतने मध्यंतरी मला तू स्पर्श केलं, मला तू आरोग्य दिले, त्याबद्दल मी तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी सेवा करण्यासाठी मला तू पूर्ण आरोग्य दे, यासाठी तुझी शेवटचा श्वास असेपर्यंत मी सेवा करू शकेन. प्रभू येशूच्या द्वारे आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य हो, जसे आकाशात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधाची आम्हा क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हा वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ
तुझीच आहे. आमेन. या प्रभूने चा अनुग्रह आपण घेऊया. सर बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिली शांती तुमची अंतःकरणे व म्हणे देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्व काळ तुम्हास राहो. आमेन. प्रभू प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. आमेन.